इथे मॅचला सुरुवात होईल. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय, देव आणि सुशांत. देव आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण महेशाला पाहतोय. सकाळपासून महेशने आपल्या गोलंदाजीने फार प्रभावित केलं आपल्या संघासाठी. पाहूया इथे फलंदाजी कशा प्रकारे सुरू होते. पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. धावसंख्या होते ती 1 धाव. अवांतर धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ झालाय. पुढचा चेंडू देवसाठी. इथे मात्र उजयष्टीच्या लगोलग चेंडू आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. या महेशकडे जरी आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलाय. सातत्याने मोठ्या मोठ्या फलंदाजांना अडकवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक इथे हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल आणि पहिल्या फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक पहिला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. देव बॅक टू द पॅव्हिलियन. इथे पेन संघाला बसलेला फार मोठा धक्का आहे. आघाडीचा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. पहिलाच फलंदाज डगआउटच्या दिशेने अगदी स्वस्तामध्ये बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय, प्रसाद. देव बाद झालाय आणि प्रसाद आलाय. देव बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रसाद येतोय. बघा इथे पहिल्या षटकामध्ये महेशने यश मिळवलं आणि या गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं ना तर सकाळच्या सत्रापासून आत्तापर्यंत अगदी आपण पाहिलं तर या गोलंदाजाने आपल्या संघासाठी फार निर्णायक कामगिरी केली आहे. कारण पॉवर प्लेमध्ये धावा देखील तो खर्च करत नाहीये आणि सातत्याने फलंदाजांना बाद देखील करतोय. एक यश मिळवून देतोय. पॉवर प्लेची षटकं या मैदानामध्ये किती महत्त्वाची आहेत. अगदी फलंदाजांच्या प्रेमामध्ये असलेली ही खेळपट्टी इथे गोलंदाज अधिराज्य गाजवतोय. जे सकाळपासून केलेली मेहनत आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन इथे पोहोचले. क्वार्टर फायनलची एक मोठी मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये, म्हणजे तिसरा संघ आजच्या दिवसभरातील आपण पाहू की जो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि उद्या खुल्या गटातील एक असे 4 सेमीफायनलिस्ट आपल्याला उद्याच्या दिवसापर्यंत मिळणार आहेत. परंतु या मॅचमधून कुठला तिसरा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. पुढचा चेंडू. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. इथे स्क्वेअरकटचा फटका सजवला जातोय. गॅप मात्र इथे मिळत नाहीये. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. इथे नवीन फलंदाज जो पाहतो आपण, प्रसाद याने पहिल्या मॅचमध्ये केलेली अफलातून फलंदाजी आणि त्याचमुळे हा संघ आतापर्यंत क्वार्टर फायनलपर्यंत आपण येताना पाहिलेला आहे. या फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं ना तर प्रसादच्या बरोबरीने सुशांत देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. विध्वंसक त्याच्या फलंदाजीची आपण झलक पाहिलेली आहे. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. चेंडू अडवताना काहीसा फंबल आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी इथे घेतलाय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 4 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली सुरुवात इथे आपण महेश याची पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे. इथे मात्र भरकटलेला मारा उजयष्टीच्या फार बाहेर. इथे पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं ना तर ताकद होती, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करता आलं नाही. चेंडू जर आपण पाहिला तर सरळ मिडॉनच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय आणि त्या दरम्यान चेंडू इथे निर्धाव आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळलाय. चेंडू अडवला जाईल. फेकी काहीशी उशिराने होते आणि या दरम्यान एकच धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 फलंदाज बाद 6 धावा. काय गोलंदाजी इथे महेशने केली आहे.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम महेशच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. तर त्याच्या साथीला देखील आपण पाहिलं ते एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याचं नाव आपण मागच्या मॅचचा हिरो चेतन याला देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी ते सज्ज असेल. चेतनच आहे का? चेतन आहे. दुसरं षटक आपण पाहतोय इथे सज्ज होतोय चेतन. अष्टपैलू खेळाडू या संघाचा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल. मागच्या मॅचमध्ये देखील 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना फक्त 2 धावा निर्णायक षटकामध्ये त्याने खर्च केल्या आणि त्याचमुळे हा संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल, काय फटका सजवलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडूला आउट ऑफ द पार्क मध्ये धाडण्यामध्ये यश मिळवलंय. फलंदाजाचा क्लास. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. सुरेख असा फटका इथे सजवलाय. आपण पाहतोय सुशांतच्या बॅटमधून हा षटकार येतोय. या फलंदाजाकडे देखील तितकीच ताकद आहे, नजाकत आहे आणि प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्यासाठी तो सज्ज देखील होतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्याची सुरुवात. चेतनच्या गोलंदाजीचा इथे समाचार घेण्यामध्ये सुशांतला यश मिळत आहे. चेतन देखील तितकाच ताकदवान खेळाडू आहे आणि त्याच्या विरुद्ध इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होतोय. वाह, इथे फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र डिस्टन्स गाठलं गेलं, षटकार आला, परंतु पुढच्या चेंडूवरती जो प्रहार करण्याचा प्रयत्न होता ना, तो प्रयत्न इथे फसतोय. इथे दुसरा फलंदाज आघाडीचा बाद होतोय. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. इथे सुरुवातीलाच वीर मराठा या संघाची काहीशी पडझड होते आणि एसके फायटर्स या संघाने मात्र काहीसं कमबॅक केलंय या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये जो विजय मिळवला ना, त्याच फॉर्ममध्ये या मॅचमध्ये देखील सुरुवात केली जाते. खटाव संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. दुसरा फलंदाज सुशांत इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय समीर. चला समीर सर पटपट चला. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय समीर. समीर आणि त्याच्या साथीने तो प्रसाद. तर गोलंदाजी मार्कवरती आपण चेतन याला पाहतोय. आतापर्यंत गोलंदाजाला चांगली साथ इथे क्षेत्ररक्षकांनी देखील दिलेली आहे. चांगल्या चांगल्या संघांना नमवून हे दोन्ही संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेत. नक्की जिंकणार कोण आणि कोण बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. पुढचा चेंडू चेतन याचा सामना करेल तो समीर. आल्या आल्या स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे चेंडू डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्पा इथे हाताळला जातोय. सर मॅच बॉल आलाय मला वाटतं. मॅच बॉल आला असेल तर आतमध्ये फेका सर. हा तो मॅच बॉल आलाय तो घ्या. आता माईकचा आवाजच तिथं जात नाही, सांगायचं काय. आला ना. चला मॅच बॉल आलाय. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. षटक क्रमांक 2 धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे स्विच हिटचा प्रयत्न काही अंशी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू बॅटवरतून ब्रश झाला. काही वेळ आकाशामध्ये चेंडू होता, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नसल्या कारणाने झेल होऊ शकत नाही. एक धाव मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा.
षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 13 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एसके फायटर्स या संघातील दोन्ही गोलंदाजांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू चेतन यांचा सामना करेल तो प्रसाद. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाही. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. म्हणजे पॉवर प्लेची षटकं आहेत आणि या षटकांमध्ये एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. ते पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. स्टँड अँड डिलिव्हर आपण मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका तिथे सजवला आणि फार दूरवरचं अंतर इथे चेंडूने गाठलंय. सर्वात दूरवरचा एंड आहे मैदानाचा आणि त्या दरम्यान अगदी सुरेख असा फटका सजवण्यात येतोय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. 20 धावा झाल्यात. संमिश्र स्वरूपाची षटकं आपण पाहिलेत. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 2 फलंदाज त्या दरम्यान बाद आहेत आणि 20 धावा देखील झाल्यात. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक जे पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा एकदा महेशाला आमंत्रित करण्यात आलंय. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय डावखुरा शैलीचा फलंदाज आहे प्रसाद. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर समीर आहे. गोलंदाजी मार्कवरती महेश. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. धावबाची संधी. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल असेल. लखन सकट यांच्या हातातून झेल निसटलाय परंतु इथे फलंदाज धावबाद असेल का? तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येईल. मुख्य पंचांनी इथे तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय आणि तिसरे पंच ठरवतील तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. इथे तिसऱ्या पंचांनी लगेचच कॉल कळवलाय. OUT. इथे फलंदाज धावबाद आहे. बघा नशिबाची साथ मिळाली होती. झेल निसटला होता परंतु डायरेक्ट हिट. जीवदानाचा फायदा इथे मात्र घेता आला नाही. तुम्ही मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. लखन सकट यांनी झेल नक्कीच त्यांच्या हातातून चेंडू निसटला परंतु लगेचच डायरेक्ट हिट करत असताना फलंदाजाला धावबाद देखील करण्यामध्ये यश मिळालं. म्हणजे जीवदानाचा इथे फायदा घेता आला नाही. प्रसाद इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. या संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटील इथे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये इथं तिसऱ्याची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच महेशने काय गोलंदाजी इथे केली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय समीर आहे. नॉन स्ट्राईकला येतोय तो ओमकार पाटील नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू. इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. चेंडू तर हातातून निसटलाय परंतु प्रयत्न अप्रतिम आहे. बघा एवढ्या रात्री देखील एखाद्या खेळाडूची स्तुती होतीये म्हणजे प्रयत्न अप्रतिमच आहे. प्रेक्षकांनी देखील एक चांगली दाद इथे गोलंदाजाला दिले. फार दूरवरचं अंतर गाठायचं होतं आणि उलट्या दिशेने झेल पकडणं फार अवघड आहे. महेशने प्रयत्न केला. थोडक्यात तो प्रयत्न फसला. 2 धावा इथे मिळतील. समीरला जीवदान देखील मिळेल. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी इथे महेशने केल्या.
आतापर्यंत निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलं जात आहे. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. महेश यांना आपण पाहतोय वय वर्ष जवळपास 43 वर्षाचे खेळाडू आहेत. काय गोलंदाजी आहे बघा. 40+ खेळाडू, 43 वर्षाचा गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. काय अप्रतिम गोलंदाजी केली. आणि काल मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला काहीशी निराशाजनक गोलंदाजी 40+ संघाची पाहायला मिळाली. स्थानिक खेळाडू तिथे मात्र आपला सामना गमावताना पाहायला मिळाले. परंतु या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये महेश सरांची गोलंदाजी आपण पाहतोय. काय गोलंदाजी इथे केली जाते. सातत्याने निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली. फक्त 2 धावा इथे खर्च केल्या. 3 धावा खर्च केल्या महेश यांनी. आपण इथे 23 धावा झाल्यात. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 3 षटकं पूर्ण झालेत आणि 3 फलंदाज देखील बाद आहेत आणि 23 झाल्यात. 3-23 षटक क्रमांक इथे 4 ची सुरुवात होते. सतपाल पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतील. झेल इथे निसटलाय. धावबादची संधी आणि इथे फलंदाज धावबाद होईल. बघा मगाशी देखील झेल सुटला आणि फलंदाज धावबाद झाला. इथे देखील समीरचा झेल सुटला आणि समीर धावबाद झाला. जे मिळालेल्या जीवदानाचा इथे फायदा घेता आला नाही. क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम होतंय. बघा झेल जरी सुटला तरी त्या फलंदाजाला जास्त वेळ मैदानामध्ये उभं राहता आलं नाही. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूयात. रोहित हिटमॅन रोहित नॉन स्ट्राईकला सज्ज असेल तर स्ट्राईकला आपण पाहतोय ओमकार पाटील आहे. इथे पहिला चेंडू खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू सतपाल यांचा आपण पाहतोय. काय अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाने देखील केलेली आहे. पुढचा चेंडू एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 धावा आतापर्यंत झाल्यात.
षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. आतापर्यंत 25 धावा झाल्यात. काहीशी धावसंख्या आपल्याला वीर मराठा या संघाची कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते, कारण फलंदाज देखील बाद होत आहेत आणि धावा देखील रोखण्याचं काम इथे केलं जात आहे. गोलंदाजांचं कौतुक आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. झेलाची संधी होती, झेल झाला नाही, झेल सुटला, परंतु आता फलंदाज धावबाद नाहीये, ही एक जमेची बाजू आहे. कारण मगातपासून 2 फलंदाजांचा झेल सुटला आणि ते दोन्ही फलंदाज लगेच त्याच चेंडूवरती धावबाद झाले. इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय झेल सुटल्यानंतर पळापळ करायचीच नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. चौथं षटक सुरू आहे. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे वाईड बॉलचा कॉल आहे. बघा कित्येक वेळेस आपण पाहतो ना, जर एखादा वाईड बॉल जर वाचवायचा असेल तर आपण अपील करतो, आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सतपाल यांनी देखील उच्चयष्टीच्या फार बाहेर इथे चेंडू हाताळला. पंचांनी वेळ घेतला, परंतु योग्य निर्णय, लेट पण थेट हा निर्णय आपण पाहतोय. पंचांनी कळवला. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. पुढचा चेंडू इथे बीमर पद्धतीचा नो बॉल आहे. खराब चेंडू आहे. बघा एखाद्या फलंदाजाला इजा होऊ शकते. थोडंसं जपून खेळा, सावकाश खेळा, कारण एवढा भन्नाट वेगामध्ये चेंडू कोणालाच काही कळला नाही. ज्यावेळेस फलंदाज डक करताना दिसला त्यावेळेस तो चेंडू आपल्याला कळलं की यष्टीरक्षकाच्या दिशेने बीमर पद्धतीचा चेंडू इथे हाताळला गेलाय. नाहीतर सगळेजण टप्पाच बघत होते. इथे फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक डीपमध्ये या फटक्यासाठी सज्ज आहे. धावबादची संधी आहे. पुन्हा एकदा चित्र तेच आहे. बघा म्हणजे नो बॉल फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज धावबादच होतो आणि इथे फलंदाज धावबाद देखील झालाय. गोळावू नका. नवीन आलेला फलंदाज इथे एकही चेंडू न खेळता रोहित बॅक टू द पॅव्हिलियन आलाय. आताच्या एकच धाव आहे. धावसंख्या होते ती 29. या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे सर्वच गोलंदाजांनी. ती शेवटच्या मॅच पर्यंत इथे आपण पाहिलं तर चांगली लढत इथे गोलंदाजांनी दिली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा झाल्यात आणि त्या दरम्यान 4 फलंदाज देखील बाद आहेत. त्यामध्ये 3 फलंदाज धावबाद आहेत. तिथे स्क्रीनवरती येईल स्कोर. एकोणतीस धावा. 29. ओके. लखन सकट आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय 5वं षटक घेऊन. पहिला चेंडू इथे उजव्या बाहेर आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर इथे मार्गस्थ होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू निर्धाव आहे. काय गोलंदाजी केली सर्वच गोलंदाजी. या षटकाची सुरुवात
लखन सकड याने देखील अप्रतिम केली आहे. सुरेख गोलंदाजी. ओमकार सागर याला आपण पाहतोय. ओमकार नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. अजूनही काय नाव आहे, सार्थक आपण पाहतोय न्यू बॅटर स्ट्राईकला आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांचीच आपण पाहिली आहे. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहे. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. नॅचरल आउट स्विंग आहे. चला इथे फलंदाजांनी रिव्ह्यूचा वापर केलाय वाईड बॉलसाठी. वाईड बॉलसाठी रिव्ह्यूचा वापर आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. चला पटकन तिसरे पंच आहेतच. 3 नसून 4 पंच आहेत. तुम्ही जागेवरती थांबा ना, गोळा का होत आहे? जागेवरती थांबा. चला फेअर डिलिव्हरी. तर तुम्ही सातत्याने गोळा होऊन काही उपयोग नाही. पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गाव कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाला इथे मात्र चकून चेंडू जातोय सीमारेषा पार. फार वेळानंतर हा चौकार येतोय आणि पेन संघाला या चौकाराची गरज होती. शफल होऊन खेळलेला चेंडू गाव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवताना काहीसा फंबल झालाय आणि त्या दरम्यान चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 33 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल करण्यात येतोय. तेहतीस धावा आतापर्यंत झाल्यात. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळते. फेकी अगदी वेगात केली जाते, परंतु एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत 34 धावा इथे पूर्ण झाल्यात. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे फसला जातोय आणि ओमकार पाटील इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 6वा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा आणि 34 धाव्यांवरती 6वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय प्रथमेश पाटील. वा, आल्या आल्याच काय फटका इथे सजवलाय. इथे फार वेळानंतर आपण एक मोठा फटका येताना पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी देखील होतोय. बघा आपण ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती जो षटकार येतोय ना, हा निर्णायक देखील असू शकतो. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर
इथे धावसंख्या होते ती 6 फलंदाज बाद 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतोय. मागच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने अंतिम षटक हाताळलं होतं आणि या मॅच मध्ये देखील क्वार्टर फायनल मध्ये देखील शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय सतपाल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन चेंडू इथे विसावेल. फलंदाज इथे 7व्या क्रमांकाचा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत कौस्तुभ. शेवटच्या षटकामध्ये इथे सतपाल याला देखील यश मिळत आहे. अगदी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून सतपाल याची आपण पाहतोय गोलंदाजी अप्रतिम केली जाते. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतो कौस्तुभ. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 41 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. एका बाजूला आपण पाहतोय द सिक्सर किंग इथे प्रथमेश याला आपण पाहतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न त्याने यशस्वी देखील करून दाखवला. परंतु अजूनही सामन्यामध्ये जर का रंगत वाढवायची असेल तर फलंदाजाला मोठे मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाहूया या 4 चेंडूवरती इथे प्रथमेश मोठा फटका खेळेल अथवा त्याला रोखण्याचं काम इथे गोलंदाज सतपाल करेल. 4 चेंडू इथे शिल्लक. आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये संपन्न होते. इथे पुन्हा एकदा चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान चौकार देखील येतोय. काय फटका इथे सजवलाय बघा. ज्यावेळेस संघाला गरज तुमच्या फलंदाजाची अथवा गोलंदाजीची असते ना, ज्यावेळेस जो फलंदाज संघासाठी धावून येईल त्याची चर्चा तर होणार. इथे आपण पाहतोय प्रथमेशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार येतोय आणि त्याचमुळे धावसंख्या जवळपास 50शी जवळ येताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 45 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. सतपाल यांच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय. इथे पुन्हा एकदा बघा किती वेगात इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल.
इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. 45 धावा झाल्यात. इथे 50 पार होईल का? षटकार मारला तरच, अन्यथा 49 चौकार झाला तर, आणि जर निर्धाव आला तर 46 धाव्यांचं इथे लक्ष असेल. इथे चेंडू पॅडवरतून ब्रश झालाय आणि एकच धाव त्या दरम्यान मिळते. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय वीर मराठा पेन या संघाची धावसंख्या होते 6 फलंदाज बाद 46 धावा. तर दुसऱ्या डावामध्ये 47 धावींची गरज असेल ते SK फायटर्स खटाव या संघाला. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 46 धावा झाल्यात. 47 धावींची गरज आहे. पाहूया या धावेंचा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाईल.
छोट्याशा विश्रांतीनंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीमधील अगदी शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अगदी खटाव तालुक्यातील आपण पाहतोय ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. SK फायटर्स. तर दुसऱ्या बाजूला वीर मराठा पेन. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 46 बनवल्यात, 47 धाब्याचं टार्गेट. SK फायटर्स खटाव ह्या टीम समोर जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुरुवात होतीये. पहिला बॉल आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. चेतन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं लखन, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खटाव संघाकडनं आपण पाहतोय. SK फायटर संघाकडनं आपण पाहतोय, तर पेन संघाकडनं आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक करण्यासाठी बॉलर कौस्तुभ इथे मात्र तयार असेल. पुढे एकदा वेगवान मारा, लागोपाठचे 2 बॉल इथे मात्र डॉट पद्धतीचे तुम्हाला मात्र चेतन ह्या बॅट्समनच्या माध्यमातून तुम्हाला ठिकाणी जे पाहायला मिळणार आहेत. चेतनसाठी 2 डॉट बॉल आले. दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं चेतनचा परफॉर्मन्स, चेतनची बॅटिंग आणि विशेषतः SK फायटर्स खटाव टीम अगदी इथपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण पाहतोय चेतनचा वाटा फार मोठा आहे. एक चांगल्या पद्धतीची मॅच पुढे एकदा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. तालुकास्तरीय क्रिकेट पाहायला मिळते. पेन आणि दुसऱ्या बाजूला सातारा अगदी खटाव टीम. हो 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 हो, व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग बॉटमचा सुंदर वापर केलाय. चेतनच्या बॅटमधून आपण पाहतोय येणार आहे एक सुंदर असा चौकार. 4 धावा, 4 रन. जबरदस्त बॅटिंग. खरं तर ही खासियत ह्या बॅट्समनची आहे. दिवसभरामध्ये आपण पाहिले 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच. परफॉर्मन्स अतिशय तगडा होता, बलाढ्य होता, अतिशय जबरदस्त इनिंग्स बॅटिंगमध्ये व्यक्ती प्रभावित करण्यामध्ये आपण पाहतोय चेतनला तुम्ही या ठिकाणी पाहिलंय. पुढे एकदा एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये एक मोठी खेळी करावी लागेल. 47 धाब्याचं टार्गेट आहे. पुढे एकदा हा बॉल पहा, बॅटमध्ये येत नाहीये. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. 47 धाबा. धावफलक जर आपण पाहिलं खरं तर पहिल्या इनिंगमध्ये जेमतेम धावा इथे तुम्हाला पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 20 होत्या. त्यानंतर आपण पाहिलं मिडल ऑर्डरमध्ये अतिशय जबरदस्त बॉलिंग मधल्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाले. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये देखील काहीशे विकेट आल्या, काहीशा मोठ्या पद्धतीने आपण पाहतोय मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होते आणि तिथे देखील धाबा आल्या. 46 बनवल्या गेल्यात. 47 धाब्यांचं टार्गेट. रिव्हर्सचा प्रयत्न पुढे एकदा आपण पाहतोय. या दरम्यान या ठिकाणी मात्र फसला गेलाय. पुढे एकदा डॉट बॉल मैदानावरती मात्र या ठिकाणी असेल. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र ह्या 2 बॅट्समनच्या माध्यमातून हे 47 धाब्यांचं आव्हान इथे मात्र पूर्ण होणार की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. टीव्ही अंपायरची मदत इथे आपण घेणार आहोत. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल. काय डिसिजन असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. स्कोर कार्ड स्थिर असेल. आतापर्यंत 5 बॉल आपण पाहतोय, त्यामध्ये फक्त एक चौकार चेतनच्या बॅटमधून आपण पाहिला. 4 बॉल डॉट आलेच आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स बॉलिंगमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुढे एकदा बॉलर इथे तयार. हो हो हो, पुढे एकदा वेगवान भन्नाट अप्रतिम चेंडू पाहायला मिळेल. पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 4 धावा धावफलकामध्ये आल्यात. उर्वरित 30 बॉल बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी SK फायटर्स खटाव टीम समोर 43 धाब्यांचं आव्हान. पहा 30 मध्ये 43 ची गरज आहे. द ग्रेट मराठा
पेन आणि पहा खरं तर अगदी रात्रीमध्ये देखील हे सामने सुरू आहेत. 1 वाजलेत आणि प्रेक्षक अजूनही काही आपण पाहतोय खरं तर स्टँडमध्ये तुम्हाला पाहायला भेटतायत. बॅरिकेड्सच्या क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. त्यानंतर मान्यवर देखील आपण पाहतो व्यासपीठावरती आहेत. 30 बॉलमध्ये 43 ची गरज. ओव्हर नंबर 2 रमाकांत खरं तर ह्या पेन टीमचा हा बॉलिंगमध्ये हिरो आहे. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं पेन टीमनं ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिला, चांगली बॅटिंग जरी केली असेल त्यानंतर कमी स्कोर जरी निर्माण केला असेल तर रमाकांतच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र क्वार्टर फायनलमध्ये येण्याचा प्रवास रमाकांतच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि खरं तर ह्या प्रवासामध्ये रमाकांतचा वाटा फार मोठा आहे. दुसऱ्या बाजूला चेतनला तुम्ही पाहिले ज्या पद्धतीनं खटाव टीमनं आतापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये प्रवास केलाय, चेतनचा वाटा देखील अप्रतिम आहे. आणि ही मॅच जर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहताय एका बाजूला आता रमाकांत असेल तर एका बाजूला चेतन आणि ही मॅच खरं तर चेतन विरुद्ध रमाकांत अशा पद्धतीची असेल. कारण आतापर्यंत पहा पेन टीमला इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये रमाकांतचा वाटा फार मोठा आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खटाव टीमला इथपर्यंत क्वार्टर फायनलमध्ये घेऊन येण्यामध्ये चेतनचा वाटा फार मोठा आहे आणि खरं तर ही लढत पाहण्यास मजा येणार आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं अगदी 2 मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं 2 मॅन ऑफ द मॅच अगदी रमाकांतला मिळाल्या. त्यानंतर आपण पाहिलं चेतन अगदी 2 मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिळाल्या. त्यामुळं हा सामना ही मॅच आणि हा खरं तर संघर्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला चेतन एका बाजूला रमाकांत. विजय मैदानावरती मात्र कोणाचा होणार, कोण कोणावरती हवे होणार. बॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही पाहता इथे मात्र चांगल्या पद्धतीनं कामगिरी आपण पाहतोय रमाकांतच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईक हँडवरती आता पहा लखन लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॉलर देखील आपण पाहतोय. बॅटची एज लागल्यानंतर इथे एक सिंगल इथे मात्र येणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 7 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 40 धाव्यांची गरज विजयासाठी असेल. 7 बनवल्या गेल्यात. अतिशय जबरदस्त लढत तुम्ही पाहताय आणि खरं तर ही मॅच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही मॅच जिंकल्यानंतर कमीत कमी 1 लाख रुपयाचं प्राइज मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र मिळू शकतं. त्यासाठी ही मॅच जिंकणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. 1 लाख रुपयासाठी खरं तर ही मॅच असेल आणि तुम्ही पाहताय इथे प्राइज बरोबर पहा खरं तर प्रतिष्ठेला देखील फार मोठी किंमत आहे. नावाला किंमत आहे, तुमच्या खेळाला किंमत आहे. वा 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 काय स्ट्रोक खेळलाय. हेलिकॉप्टर उडवलंय चेतननं. ते लँड होत आहे सीमारेषा पार. ही स्टेटरची ही ताकद चेतनची आहे. षटकार 6 रन. पहा दिवसभरामध्ये खरं तर चेतनची बॉलिंग मी पाहिली. चेतनला चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स मी पाहिला. चेतनची गोलंदाजी चेतनचा स्पेल या ठिकाणी 2 मॅन ऑफ द मॅच आणि ह्या पद्धतीचा स्ट्रोक इथे आज दिवसभरामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी बॅट्समनला चेतनने खेळला असेल, रमाकांतला खेळला असेल आणि तो बॅट्समन आहे चेतन. जबरदस्त कामगिरी अप्रतिम आपण पाहतोय. चेतन सरावाचं सातत्य फार मोठं आहे, फिटनेस आहे आणि तुम्ही पाहताय 26 बॉलमध्ये 34 धाव्यांची गरज. पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल डीप लॉंग ऑन मध्ये. फिल्डर कोणताही नसेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला जातोय. चेंडू पोहोचतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. ही स्टेचरची वापरावी लागेल. संघामध्ये आपण पाहतोय खरं तर चांगला गोलंदाज कोणता आहे, इन्फॉर्म बॉलर कोणता आहे आणि त्यावरती अटॅक करायचं. उर्वरित गोलंदाजावरती आपोआप प्रेशर पडणार आहे. ही स्ट्रेटर्जी तुम्हाला वापरावी लागेल आणि तुम्ही पाहताय चेतन मैदानावरती ही स्ट्रेटर्जी वापरतोय. धावफलक मैदानावरती मात्र पुढे पोहोचणार आहे. स्कोर पुढेवरती आपण जाणार आहोत. 17 धावा. 17 धावा धावफलकामध्ये आल्यात. चेतन इथे मात्र आपण पाहतोय बॉलर दुसऱ्या बाजूला रमाकांत आहे, एका बाजूला चेतन. दोन्हीही प्लेयरला 2-2 वेळा मॅन ऑफ द मॅच जे मिळाल्यात दिवसभरामध्ये. पुन्हा एकदा वाह काय फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा बॅक फिजन स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. जबरदस्त कामगिरी मैदानावरती या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळते. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. दुसऱ्या नंबरचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात. 23 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. 24 चेंडू 24 ची गरज. मॅच मध्ये पहा इथे मात्र जबरदस्त कामगिरी. 24 बॉलमध्ये 24 बनवायच्यात. प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅनला पुढे एकदा माझी विनंती असेल प्रेक्षकांवरती कॅमेरा न्या. अगदी 1 वाजलेत तरी देखील आपण पाहतो इथे प्रेक्षक अजूनही
स्टँडमध्ये बसून आहेत, मॅचचा आनंद लुटतायत. कारण टीम्स किती मजबूत आहेत, त्यांचा गेम कसा आहे आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलपर्यंत खरं तर ह्या मॅचेस रंगल्या जाणार. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट, तालुकास्तरीय क्रिकेट आणि आपण पाहतो व्यावसायिक क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. शेवटचे 24 बॉल आणि 24 धाव्यांची गरज ह्या षटकामध्ये आपण पाहतो. अगदी धावा खर्च केल्या, एकूण 19 धावा ह्या षटकामध्ये आल्यात. चेतनने फार जबरदस्त बॅटिंग करताना तुम्हाला या ठिकाणी मात्र दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. 2 मॅन ऑफ द मॅच चेतनने मिळवल्या आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच मिळवत असताना आपण पाहतोय संघाला इथपर्यंतचा प्रवास चेतनने घडवून आणलाय. ही मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण. जो जिंकेल तो मात्र इथे बक्षीस फेरीसाठी खरं तर क्वालिफाय असेल. षटक क्रमांक 3 कौस्तुभ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आलाय. डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. शेवटचे 23 बॉल शिल्लक आहेत. 23 बॉलमध्ये अजूनही 24 बनवायच्याच. कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती केली जाईल. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं 19 धावा इथे मात्र जे बनवल्या गेल्या. आणि पहा खरं तर सातत्य, फिटनेस तुम्ही पाहताय, सराव तुम्ही पाहताय आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. इतक्या मोठ्या लेवलवरती खरं तर तुम्ही क्रिकेट खेळताय. पुन्हा एकदा पॉईंटमध्ये हा बॉल, तिथे मात्र फिल्डर आपण पाहतोय शेड्यूल फिट करण्याचा प्रयत्न, सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी देखील पूर्ण केला गेला आहे. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे होणार आहे. स्कोरबोर्डवरती आपण जाणार आहोत. 25 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. सातत्य फार महत्त्वाचं आहे. सर्वाबद्दल आपण चर्चा करत होतो, फिटनेसबद्दल आपण चर्चा करत होतो आणि खरं तर ह्या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण आहेत. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं एक वाक्य आहे, शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये ही सिच्युएशन तुम्हाला मॅच होणारी आहे. शांततेचा काळ म्हणजे तुमचा सरावाचा काळ आहे आणि त्या सरावाच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाळला तर मुख्य सामन्यांमध्ये तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा असेल ना, त्यासाठी फिटनेस, त्यासाठी सराव ह्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही पाहता खरं तर ज्या पद्धतीनं ह्या 2 टीम्स इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. दोन्ही टीम्सकडे स्ट्रॅटर्जी आहे, दोन्ही टीमकडे पॉवरफुल प्लेयर्स आहेत, दोन्ही टीम्सकडे परफॉर्मन्स आहे आणि एक दर्जेदार खेळ प्रत्येक टीमचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टीमचं मात्र आपण पाहतोय इथे चांगलं टीमवर्क देखील पाहायला मिळते. आणि क्रिकेट खेळ जर आपण पाहिला तर खरं तर सांघिक खेळ आहे, युनिटी दाखवणारा खेळ. आणि तुम्ही पाहताय खरं तर दोन्ही संघांकडनं दिवसभरामध्ये एक लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. इथे मात्र क्वार्टर फायनलची ही लढत कोणत्या तरी एका टीमला मात्र जिंकावं लागेल, एका टीमला इथे पराभूत व्हावं लागेल. कोणीही जिंकलं तर इथे क्रिकेटचा विजय होणार आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. स्कोरकडवरती जर आपण पाहिलं, धावा 26 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 20 बॉल 21 धाव्यांची गरज. 20 चेंडूमध्ये 21. ओ हो हो, कॉट बिहाइंड, बिग विकेट. चेतन बॅक टू पवेलियन. चेतन बाद होतोय. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न इथे व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नाहीये. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय इथे कमबॅक. चेतन आउट झाल्यानंतर आपण पाहतोय या मॅचमध्ये पुन्हा एकदा इथे मात्र सिच्युएशन चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ह्या मॅचला यू टर्न भेटणार का नाही, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये आपण पाहतोय
26 धावा धावफलकामध्ये आल्या. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावींची गरज. 18 बॉल 21 ची गरज. एसके फायटर्स खडाव ह्या टीमला जिंकण्यासाठी पहिल्या 18 बॉलमध्ये आपण पाहतोय अगदी स्कोअर कार्डमध्ये 26 आल्यात आणि उर्वरित 18 बॉलमध्ये अजून 21 वाढवायच्यात आणि त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर षटक क्रमांक 2 रमाकांतवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं होतं चेतनच्या माध्यमातून. त्या चेतनला मात्र माघारी परतावं लागलं. डगआउटचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये ट्विस्ट येणार आहे, मॅचमध्ये रंगत येणार आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमाल धमाल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. 18 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय अगदी 21 धावींची गरज. इथे मात्र असेल बॉलिंग मार्कवरती पहा पुन्हा एकदा ओमकार एक एक्स्ट्रा बॉलर आपण पाहतोय. इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल पुन्हा एकदा पहा एक चांगल्या पद्धतीची मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटते. 18 बॉल 21 ची गरज. ओमकारच्या हातामध्ये बॉल कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल. 18 बॉलमध्ये 21 पूर्ण होणार की नाही फार मोठे प्रश्नचिन्ह. ओमकार तयार. स्ट्राईक एंडवरती असणारा बॅट्समन तुम्ही पाहताय. लखन तयार असेल. टप्प्याचा बॉल त्याला उडवलाय फाईन मध्ये. फिल्डर कोणताही नाहीये. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार 4 रन. धावफलक पहा 4 धाब्याने मात्र पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल. 4 धावा येतात. 30 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 17 धाव्यांची गरज. 17 बॉलमध्ये अजूनही 17 धाव्यांची गरज. मॅच अजून ऑन असेल कारण एखाद्यातून विकेट आल्यानंतर अजून देखील ह्या मॅचमध्ये पेन संघ पुन्हा एकदा प्रभुत्व निर्माण करू शकतो किंवा एखाद्यातून बिगेट जर ह्या मॅचमध्ये ह्या क्षणी जर आता आले तर पुन्हा एकदा आधी एसके फायटर्स खडाव टीम मात्र आपण पाहतो ह्या मॅचमध्ये मात्र एक पकड मिळवेल यात मात्र कोणतीही शंका नाही. पण इथे पहा खडाव संघाकडे ही मॅच हळूहळू झुकतीये. अगदी चेतन बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पेन टीम मात्र पकड मिळवेल. पण त्यानंतर आपण पाहतोय हा चौकार खरं तर पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येणार असेल. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल त्याला मात्र लॉंग मध्ये खेळले. फिल्डर तिथे असेल. एक सिंगल इथे येणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव. शेवटचे 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉलमध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट, दर्शदार क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं, व्यावसायिकता काय असते आणि तुम्ही पहा खरं तर ह्या तालुकास्तरीय क्रिकेटकडे पाहता ह्या सर्व प्लेयरकडे पाहता तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल अगदी सर्वांचं सातत्य फार मोठं आहे. आणि तुम्ही पाहताय उभ्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच पिंजून काढणारे क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर हे फिल्डर, हे बॅट्समन, हे प्लेयर्स तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने पहा पॉइंट क्षेत्रामध्ये हा बॉल. तिथे मात्र फिल्डर येतोय. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. छोटासा बदलाव या ठिकाणी होणार आहे. जाऊया पुन्हा एकदा स्कोअर कार्डकडे. 32 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज. 15 चेंडूमध्ये 15. एक एक रन खरं तर फार महत्त्वपूर्ण आहे. एक एक डॉट बॉल देखील फार महत्त्वपूर्ण असेल. विकेट महत्त्वपूर्ण आहे. पाहूया एखादा विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होईल यात मात्र कोणती शंका नाहीये. आणि आपण पाहतोय इथे मोमेंटम बनवलाय. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. सामन्यातील हवा काढून टाकणारा लखनचा एक ट्रेडमार्क आपण पाहतोय तो असेल षटकार. 6 धावा 6 रन. पहा रिप्ले तुम्ही पाहताय. चांगल्या पद्धतीने चेंडू रीड केला. टप्पा थोडासा पाठीमागं होता आणि त्यानंतर आपण पाहतोय पिचिंग झाल्यानंतर मात्र त्याला पुल केलं गेलं. पॉवरफुल सक्सेसफुल ठरला तो पुल आणि त्यानंतर मात्र षटकार आलाय. धावफलक पुढे पोहोचले. 14 बॉल शेवटचे बाकी आणि 14 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज. 9 धाव्यांची गरज इथे असेल. एक सिंगल येते. शेवटचे 13 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. मॅच आपण पाहतोय कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत इथे नेण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा नसेल पण बॉलिंग टीम आपण पाहतोय इथे विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच कशी जाईल. खरं तर ह्या मॅचवरती पुन्हा एकदा विकेटच्या माध्यमातून डॉट बॉलच्या माध्यमातून पकड कशी निर्माण करता येईल हा निर्धार खरं तर पेन टीमचा असेल. पुन्हा एकदा ओमकार तयार. फुल ऑफ लेनचा बॉल टीप लॉंग मध्ये. फिल्डर तिथे मात्र पाहूया
झेल घेण्याचा प्रयत्न करेल. हो हो हो. आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स, ब्रिलियंट, नाईस कॉट, जबरदस्त कॅच. ही परिस्थिती आणि ही सिच्युएशन हँडल करणं खरं तर गरजेचं आहे. निर्णायक झेल इथे मात्र पुन्हा एकदा तुम्हाला ह्या मॅचमध्ये घेऊन येणार आहेत. रिप्ले तुम्ही पहा, प्रेक्षक थांबून आहेत आणि ते का थांबलेत ह्या कॅचकडे पाहता आणि ह्या मॅचकडे पाहता पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात येईल. ऑनलाईन प्रेक्षक देखील फार मोठ्या प्रमाणात तिथे जे जोडले गेलेले आहेत. 304 ऑनलाईन प्रेक्षक या ठिकाणी तुम्ही पाहता. आता 304 घड्याळामध्ये जर आपण पाहिलं ना 1:15 झालेत आणि मैदानावरती देखील आपण पाहतोय जवळजवळ 100-200 प्रेक्षक असतील आणि अगदी 304 प्रेक्षक आपण पाहतोय. क्रीडा रसिक मात्र ऑनलाईन प्रेक्षक या ठिकाणी ह्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि पहा ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजूनही 8 धाब्यांची गरज. पहा एका बाजूने जरी विकेट गेल्या असतील तरी दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय खरं तर स्कोर थोडासा कमी आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा इथे बॅटिंग टीमला होतोय. 12 बॉलमध्ये 8 आणि विशेषतः पहा दुसऱ्या षटकामध्ये खरं तर एका सेट बॉलरवरती रमाकांतवरती केलेला अटॅक तुम्ही पाहिलं. चेतन ह्या अगोदर आपण पाहिलं तो बाद झाला आणि खरं तर बाद होत असताना आपली कामगिरी पूर्णपणे बजावत त्यानं मैदान सोडलं होतं. ह्या मॅचमध्ये पूर्णपणे खटाव टीमला तो घेऊन आला होता. त्यानंतर आपण पाहतो इथे चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म चेतननं बनवला होता. त्या प्लॅटफॉर्मवरती फक्त इथे मात्र आता उभं राहायचं होतं आणि आपण पाहतोय ते काम इथे मात्र लखनच्या माध्यमातून केले गेले. चांगल्या पद्धतीनं ही मॅच पुन्हा एकदा एसके फायटर्स खटाव टीमकडे मात्र तुम्ही या ठिकाणी पाहता. शेवटचे 12 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलर तयार असेल. प्रसाद. शेवटचे 12 बॉल 8 बनवायच्यात. हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ह्या षटकामध्ये जर धावा आल्या तर इथे एसके फायटर्स टीम ह्या मॅचमध्ये पकड बनवेल. त्यानंतर ह्या मॅचमध्ये ह्या षटकामध्ये जर विकेट आल्या तर पुन्हा एकदा पेन टीम अगदी ह्या मॅचमध्ये पकड मिळवणार आहे. 12 मध्ये 18ची गरज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल. इथे कॅप शोधलाय. चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. सामन्यातील हवा काढून टाकणारा लखनच्या बॅटमधलं एक ट्रेडमार्क आपण पाहतोय. 4 धावा, चौकार. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी फक्त 4 धावींची गरज. 11 मध्ये 4ची गरज. लखन इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करतोय. अकरा मध्ये 4ची गरज. पुन्हा एकदा हा बॉल कॅप मध्ये आणि याबरोबर विनिंग स्ट्रोक आणि एसके फायटर्स फलटण ही टीम मात्र क्वालिफाय होते बक्षीस फेरीमध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. अगदी एसके फायटर्स ही टीम आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळाली. विनिंग टीमचं या ठिकाणी अभिनंदन. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी वीर मराठा पेन ही टीम देखील आपण पाहिली. खरं तर जबरदस्त परफॉर्मन्स ह्या टीमचा देखील पाहायला मिळाला. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला ह्या टीमचं देखील. खरं तर बॉन क्रेझीच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून खरं तर तुम्ही पार्टिसिपेट झालात. तुमचं देखील या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे देखील आपण जाणार आहोत. संपूर्ण टीम एसके फायटर्स संपूर्ण टीम या एसके फायटर्स संपूर्ण टीम या ठिकाणी या.